ऍक्शन प्लॅन हा शब्द ऐकल्यावरती तुम्हाला काय सुचतं मला सांगाल का जरा? काय काय वाटतं तुम्हाला? आणि आपला सेशन आज फॉर्मली आपण सुरू करतोय ऍक्शन प्लॅन वरती आणि मीच असणार आहे तुमच्यासोबत गप्पा मारायला त्यामुळे सेशन सुरू झालाय. नाहीतर समूह असं नको वाटायला तुम्हाला की सेशन चालू व्हायचंय अजून कारण युजली वेगळे ट्रेनर्स असतात. सो आज मी तुमच्यासोबत आहे गप्पा मारायला. येस. तर काय काय वाटतं तुम्हाला? आपला सेशन आज फॉर्मली आपण सुरू करतोय ऍक्शन प्लॅन वरती आणि मीच असणार आहे तुमच्यासोबत गप्पा मारायला त्यामुळे सेशन सुरू झालाय. नाहीतर समूह असं नको वाटायला तुम्हाला की सेशन चालू व्हायचंय अजून कारण युजली वेगळे ट्रेनर्स असतात. सो आज मी तुमच्यासोबत आहे गप्पा मारायला. येस. तर ऍक्शन प्लॅन म्हटल्यावर तुम्हाला काय वाटतं? आय गेस जे आपण काय काय पेपर मनात वर्क येतं? केलेलं. आय गेस आपण जे पेपर वर्क करून ठेवतो ना महिने आपलं रिसर्च वगैरे ते हां, सगळं स्टेप्स आपण एक्झिक्यूट करायला घेतो बरोबर. ते असेल आपण ऍक्शन. केलेलं सगळं रिसर्च वर्क जेव्हा एक्झिक्युशनवर करायला घेतो त्याचा प्लॅन. बरोबर? बिझनेसची स्टार्टिंग. बिझनेसची स्टार्टिंग. बरोबर. ऍक्शन प्लॅन म्हणजे बिझनेसची स्टार्टिंग. करेक्ट. कोणतंच उत्तर चुकीचं नाहीये. सगळे उत्तर बरोबर आहेत. बिनधास्त बोला. तुमच्या मनात काय काय येतंय मला सांगा. बिझनेसची स्टार्टिंग. चला. अजून काय काय येतंय ऍक्शन प्लॅनमध्ये? हॅलो सर. हां, भाग्येश. सर मला असं वाटतं प्रत्यक्षात जेव्हा आपण बिझनेस चालू करू तेव्हा काय काय स्टेप्स घेणं गरजेचं आहे ते बरोबर. म्हणजे ऍक्शन प्लॅन असं आपण म्हणू शकतो. बरोबर. अगदी. प्रत्यक्ष जेव्हा बिझनेस आपण सुरू करायला घेऊ, तेव्हा आपण काय काय करणार आहे त्याला ऍक्शन प्लॅन म्हणतो. अजून कोणाला काय सांगायचंय का? हा सर, जो ऍक्शन प्लॅन जो आपण पहिले पेपरवर लिहितो तो प्रत्यक्षात आणण्याचा म्हणजे ऍक्शन प्लॅन. बरोबर. प्रत्यक्षात आपल्याला ज्या गोष्टी करायच्या त्या पेपरमध्ये आधी करणं, त्याचं नियोजन करून घेणं म्हणजे ऍक्शन प्लॅन. बरोबर ना तेजस? तेजस तुला असंच म्हणायचंय का? हो सर. ओके, ग्रेट. बरोबर आहे. तुमच्या सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत, की आपल्याला बिझनेस सुरू करायचा आहे किंवा मग पुढे काहीतरी तुम्ही रिसर्च करून ठेवलं आहे, बरचसं प्लॅनिंग करून ठेवलंय, ते आता एक्झिक्यूट करायचंय, अंमलात आणायचंय. मग त्याचा प्लॅन कसा असेल? हा असा ॲक्शन प्लॅन आहे. आता ॲक्शन प्लॅन करताना म्हणजे तुमचं काहीतरी गोल आहे ते तुम्हाला अचीव्ह करायचंय, अशा अर्थानं ते आहे. आता मग ॲक्शन प्लॅन करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? आपला ॲक्शन प्लॅन कसा असला पाहिजे? त्या संदर्भानं एक छोटासा कॉन्सेप्ट मला तुम्हाला सांगायचा आहे आणि मग त्याच्यावरती आपण बिल्ड ऑन करत जाऊ आणि पुढे चर्चा करू. स्क्रीनवरती काय लिहिलंय कोण सांगेल का? स्मार्ट सर. स्मार्ट लिहिलंय. ओके. तर तुमचा गोल स्मार्ट असायला पाहिजे आणि स्मार्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे स्मार्ट असणं म्हणजे नक्की काय आहे. तर गोल पण तुमचं स्मार्ट असायला पाहिजे. आता स्मार्ट हा जो शब्द आहे, तर याच्या प्रत्येक जे काही इनिशियल आहे SMART प्रत्येकाला काहीतरी अर्थ आहे. प्रत्येकावरनं एक शब्द तयार होतो. तुम्हाला कोणाला माहिती आहे का तो काय असेल? नाही सर. तुमचं जे ध्येय तुम्ही ठरवताय, की तुम्हाला असा बिझनेस करायचा आहे. तर त्यातला येस म्हणजे काय असू शकेल? एनी गेस. गोळ्या मारू शकता. स्पेसिफिक. बरोबर. स्पेसिफिक. नक्की तुम्हाला काय करायचंय हे स्पेसिफिक असलं पाहिजे. काय करायचं हे स्पेसिफिक असलं पाहिजे. असं नको, की लोकांना चांगलं खायला मिळत नाही, म्हणून मला त्यांना चांगलं खाद्य द्यायचंय. चांगले पदार्थ बनवून द्यायचेत. तर यात काही स्पेसिफिक आहे का? काही स्पेसिफिक नाहीये. अरे चांगलं म्हणजे नक्की काय द्यायचंय? वडापाव बनवायचा आहे तुला? पिझ्झा बनवायचा आहे की काय बनवायचं आहे? हां, ते स्पेसिफिक असलं पाहिजे. करेक्ट. श्वेता गुड. येस म्हणजे स्पेसिफिक. एम म्हणजे काय असेल? एम मॅनेजेबल. मेजरेबल. मॅनेजेबल. बरं ठीक आहे. मेजरेबल. अजून कोणाला काही सांगायचंय का? मॅनेजेबल, मेजरेबल. अजून कोणाला काही सांगायचंय का? ठीक आहे. मेजरेबल बरोबर आहे. तुम्ही जे ध्येय ठरवलंय, ते तुम्ही कुठपर्यंत पोहोचलाय हे तुम्हाला मोजता यायला पाहिजे. तर बिझनेस तुम्ही इतका करायचा ठरवलाय, तो मोजता यायला पाहिजे की तितका झालाय की नाही झालाय. तर स्पेसिफिक असलं पाहिजे, ते मेजरेबल असलं पाहिजे. आता ए म्हणजे काय असेल? अचिवेबल. अचिवेबल. अचिव्हेबल. ते अचीव्ह पण करता यायला पाहिजे. म्हणजे उगाच जर कोणी म्हणालं, समजा तेजस म्हणाला, की मी आता आहे ना मंगळावरती जाऊन बेकरी खोलणार आहे. कारण भविष्यात बरीचशी लोकं तिकडे राहायला येणार आहेत. असं चालेल का? आत्ताच्या घडीला? नाही. नो सर. नाही ना. कारण आत्ता तुमच्याकडे जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, जी वेळ अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय अचीव्ह करू शकता, तर ते अचिव्हेबल पण असलं पाहिजे. ठीक आहे? आर म्हणजे काय असेल? रेलेव्हंट. हां, रिलेव्हंट पण असेल आणि रिचेबल. हां, हां. अजून कोणी काहीतरी म्हणालं? रिअलिस्टिक सर. रिअलिस्टिक असलं पाहिजे परत. म्हणजे परत जर आता बोलला तेजस आपल्याला, की नाही आता मला वाटतं, की आहे ना मंगळावरती गरमी फार आहे. आता मंगळावरती जाऊन पहिला मी आईस्क्रीम पार्लर खोलतो नंतर बेकरी खोलेल. असं चालेल का?
नाही. तर ते रिअलिस्टिक पण असलं पाहिजे, तरच ते अचीव्ह होणार आहे. नाहीतर होणार नाहीये ते. त्यामुळे ते रिलेव्हंट पण असलं पाहिजे, जे तुम्हाला काम करायचं त्याच्याशी, आणि ते रिअलिस्टिक पण असलं पाहिजे. टी म्हणजे काय असेल? टाइम बाउंड. टाइम बाउंड असेल. टाइम मॅनेजेबल. हां, टाइम बाउंड असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट जी तुम्ही ठरवाल ती स्पेसिफिक असली पाहिजे. नक्की काय करायचं ते माहिती असलं पाहिजे. ते मेजरेबल असलं पाहिजे. म्हणजे नक्की किती झालंय तुम्हाला कळेल. अचिव्हेबल पण असलं पाहिजे. अचिव्ह होणारं नसेल तर तुम्ही आधीच डिमोटिव्हेट होऊन जाल किंवा मग तुम्ही तितक्या जोराने काम नाही करू शकणार. ते रिअलिस्टिक पण असलं पाहिजे. ते प्रत्यक्षात उतरलंही पाहिजे आणि ते टाइम बाउंड पण त्याच्यासोबत असलं पाहिजे. नाहीतर काय होतं ना, की कामं नेहमी चालत राहतात. ते कधी संपतच नाहीत. अशा प्रकारे बिझनेस नाही होऊ शकत. कोणताही गोल अचीव्ह नाही होऊ शकत. त्यामुळे तुमचं जे गोल असणार आहे ते नेहमी स्मार्ट असलं पाहिजे, स्पेसिफिक असलं पाहिजे, मेजरेबल असलं पाहिजे, अचिव्हेबल असलं पाहिजे, रिलेव्हंट असलं पाहिजे, रिअलिस्टिक असलं पाहिजे आणि टाइम बाउंड असलं पाहिजे. याच्यावरती डिटेल जर बोलायचं झालं तर आपल्याला परत 1 तास लागेल. पण आपल्याला मुख्य विषयाकडे जायचंय, आपला ॲक्शन प्लॅन. तर आपण त्याच्यावरती आता पुढे बोलूया. याच्यात काही शंका आहे का फक्त मला सांगा? तुम्हाला वाटतं का तुमचा गोल किंवा तुमचा प्लॅन हा स्मार्ट असला पाहिजे? येस सर. करेक्ट. आता आपण एक उदाहरण घेऊन पुढे जाऊया. हं. जेव्हा कुणी व्यक्ती बिझनेस करायचं म्हणतंय, तर त्याच्यामध्ये मुख्य करून 2 पार्ट असतात. एक तर तुमचा प्रॉडक्ट असतो किंवा तुमची सर्व्हिस. आता आपण एक काम करूया, आपल्यापैकीच अ, कोणाचा तरी एकाचा प्रॉडक्ट आपण घेऊया आणि मग त्याच्यासाठी ॲक्शन प्लॅन काय असू शकतो, याच्यावरती आपण सगळे मिळून चर्चा करून त्याला मदत करू त्याचा ॲक्शन प्लॅन तयार करायला. ठीक आहे. पण मग तो करताना स्मार्ट लक्षात ठेवा नक्की, की तो स्मार्ट असला पाहिजे. आता कोणाला व्हॉलंटरीली सांगायचंय, की माझा बिझनेस प्लॅनवरती आपण काम करू? कोणाला आवडेल? मला आवडेल. तुला आवडेल. तुझं सर्व्हिस आहे पण श्वेता. आपण प्रॉडक्टनं हां. सुरुवात करू. हो. सर्व्हिसमध्ये मे बी ह्या स्टेप्स थोड्या कमी असतील, प्रॉडक्टमध्ये फार आहे. पूर्वी आपण तुझ्या बिझनेस प्लॅनवरती काम करायचं का? स्टेप्सवरती, ॲक्शन प्लॅनवरती काम करायचं का? ओके सर, ठीक आहे. चालेल. चला आपण पूर्वीला मदत करू. है ना? आता पूर्वीचा ॲक्शन प्लॅन कसा असला पाहिजे कोण सांगेल? सुरुवात कुठून करावी? ॲक्शन प्लॅनच्या आपल्याला काहीतरी स्टेप्स ठरवाव्या लागतील, की चला ह्या स्टेप बाय स्टेप मला जायचं आहे. म्हणजे समजा सर मला त्यांचं प्रोडक्ट कुठलं आहे सर? हां, म्हणजे प्रॉडक्ट कुठला आहे तो माहिती असला पाहिजे आहे ना? प्रॉडक्ट कोणता आहे तो माहिती असला पाहिजे आणि अजून काय माहिती लागेल? असं समजा, की पूर्वी जी आहे ना, तिने अजून ठरवला नाहीये प्रॉडक्ट. मग ती प्रॉडक्ट ठरवायच्या आधी काय-काय करायला लागेल? काय-काय स्टेप? सर जर प्रोडक्ट माहिती नसेल तर मग आपण प्लॅन कसं काय करू शकतो सर? बिझनेस आयडिया तिला घ्यावी लागेल ना आधी. हां, करेक्ट. विचार करावा आधी लागेल. बिझनेस आयडिया डिफाईन करायला लागेल तिला, नक्की कसला बिझनेस करायचा आहे. बरोबर? आता आपण काय करूया ना, की ह्या मेजर स्टेप्स आपण फक्त इथे लिहू किंवा मग ते करत असताना आपण डिटेल बोलू शकतो सुद्धा त्याच्याविषयी. पण त्याचं मायक्रो प्लॅनिंग वेगळं परत होऊ शकणार आहे. एक बिझनेस आयडिया असली पाहिजे. बिझनेस आयडियामध्ये मग ती विचार करेल, की काय समाजात सध्या प्रॉब्लेम आहे, लोकांची काय गरज आहे, ज्याच्यावरती मला काम करायचं आहे. हां, आणि त्याच्यावरती ती काम करू शकते आणि पैसे कमवू शकते. तर बिझनेस आयडिया याच्यावरती तिला काम करायला लागेल. चला तिच्याकडे एक चांगली बिझनेस आयडिया आहे. पूर्वी काय तुझी बिझनेस आयडिया आहे? तुला काय करायचं? सर न्यू बिझनेस डेव्हलप करते मी. जे की आपलं श्रीखंडचं प्रोडक्ट आहे. त्यामध्ये आपल्याला पण प्रॉफिट राहायला पाहिजे. जे रिटेलर आहेत त्यांना पण प्रॉफिट राहायला पाहिजे. आणि हां. विथ जे लोक कस्टमर आहेत त्यांना लो कॉस्ट मध्ये ते भेटलं पाहिजे आपलं प्रोडक्ट. बरोबर. पूर्वीच्या इकडे दुधाचं उत्पादन जास्त आहे आणि लोकांना श्रीखंड हा सगळ्यात आवडीचा प्रकार आहे. त्यामुळे तिला अ, योग्य किमतीत किंवा कमी किमतीत चांगल्या क्वालिटीचा श्रीखंड ग्राहकांना द्यायचा आहे. त्याचबरोबर मध्ये जे काही रिटेलर्स आहेत त्यांनाही मार्जिन चांगलं राहिलं पाहिजे, असा तिचा उद्देश आहे. व्हेरी गुड. तर ती बिझनेस आयडिया म्हणून आपण सध्या घेऊया, की तिला अशा प्रकारचा बिझनेस करायचा आहे. आता पुढे तिने काय करायला पाहिजे? स्टेप काय असेल? रिसर्च सर. मार्केट रिसर्च करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तिने मार्केट सर्व्हे करायला पाहिजे. है ना? रिसर्च करायला पाहिजे. रिसर्चमध्ये तिने काय-काय केलं पाहिजे? रॉ मटेरियलचे सप्लायर्स कोण आहेत तसं हां. वगैरे सर्च करावं लागेल ना. बरं. आणि? स्वतःच्या बिझनेसची जागा पण शोधावी लागेल. बरोबर. शॉप वगैरे असं काहीतरी. करेक्ट. मग जिथे ते प्रॉडक्ट बनतील त्याची पण एक जागा शोधावी लागेल ना. बरोबर. आता जागा शोधण्यापासून ह्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा आता कस्टमरची नक्की गरज काय आहे? किती कस्टमर आहेत? कुठे कस्टमर आहेत? त्यांना स्पेसिफिक काय हवंय? ह्या सगळ्या गोष्टीविषयी तिला विचार करायला लागेल. पूर्वी मला तुला असं विचारायचं आहे,
तुला साधं श्रीखंड करायचंय जे नेहमी असतं तसं, की काही थोडं वेगळा प्रयोग करणार आहेस तू? येस सर. तू जे ट्रॅडिशनल जे श्रीखंड आहे तसं बनवणार आहे की काही वेगळेपण पण तुझ्या श्रीखंडामध्ये असणार आहे? आहे ना सर, वेगळं पण आहे आपल्या श्रीखंडमध्ये. आपण जे लोकांची जी टेंडन्सी आहे की श्रीखंड फक्त जेवणामध्येच खायचं असतं, तर हां. ते तसं न खाता आपण आपलं प्रोडक्ट लोकांना खायला शिकवायचंय, की ते बरं. जेवणामध्ये न खाता तुम्ही एक डेझर्टच्या दृष्टिकोनातून त्या श्रीखंडकडे बघा किंवा डेझर्ट म्हणून त्याचा यूज करा किंवा तुम्ही ते जेवणानंतर खाऊ शकता. फ्लेवर श्रीखंडचा हा मोठा फायदा आहे. आणि ओके, दुसरं म्हणजे फ्लेवर. लोकांच्या माइंडमध्ये आहे की श्रीखंड फक्त चपाती बरोबरच खाल्लं जातं. तर एक डेझर्ट म्हणून पण आपण फ्लेवर श्रीखंड प्रेफर करू शकतो. ओके, ग्रेट. म्हणजे तुला आता फ्लेवर्ड चं श्रीखंड हवंय. तुला लोकांना श्रीखंड खाण्याची पद्धत पण बदलायची आहे आणि अशी तुझी साधारणतः ही बिझनेस आयडिया आहे. व्हेरी गुड. फार चांगली आहे. मग अशा पद्धतीने तिला सगळा मार्केट रिसर्च करायला लागेल, की समजा तिला तू आता काय ठरवलंय का नक्की कोणत्या फ्लेवरचा असेल काय? सर फ्लेवर आहेत आपल्याकडे स्ट्रॉबेरी आहे. एक 10 प्रकारचे फ्लेवर आहेत. त्यामध्ये अच्छा, स्ट्रॉबेरी मस्त. आहे, बटर आहे, गुलकंद आहे, परत हं, काजू बदाम आहे, काजू द्राक्ष आहे, हं. बटरस्कॉच पिस्ता आहे, रॉयल पिस्ता म्हणून एक आहे फ्लेवर न्यू ॲडेड केला आहे आपण त्यामध्ये. ओके. नाही चांगलं आहे म्हणजे प्लेन इलायची श्रीखंड आहे. करेक्ट, करेक्ट. म्हणजे पूर्वीला वेगवेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड बनवायचे. आता मग तिला मार्केट सर्व्हेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायला अ, अ, लागतील, की लोकं जेव्हा फ्लेवर श्रीखंड म्हणतात, तेव्हा ते काय म्हणतील? त्यांना आवडेल का? कोणत्या फ्लेवरचा आवडेल? आता तिने समजा 10 फ्लेवर जर दिले, तिला हे बघायला लागेल, की जर ती 100 लोकांशी बोलली, तर साधारणतः 100 लोकांपैकी अ, जास्तीत जास्त लोकं कोणते पहिले 4 किंवा 5 फ्लेवर प्रिफर करतात आहे, सिलेक्ट करतात आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिला बघायला लागतील ना मार्केटमध्ये. मार्केट रिसर्च करायला लागेल आणि अकॉर्डिंगली मग तिला पुढे जायला लागेल. बरोबर आहे तेजस? रिसर्च किंवा मार्केट सर्व्हे करण्याची गरज आहे. आता समजा मार्केट सर्व्हे झाला. आता पुढे काय करायला लागेल? सगळं अजून कागदावरती शॉप रजिस्ट्रेशनचं एक्झिक्युशन सुरू करावं लागेल का? शॉप रजिस्ट्रेशनचं एक्झिक्युशन करावं लागेल का आधी? अच्छा, आपण लिहून ठेवूया. पण मला वाटतं ते खाली येईल. आता काय करायला लागेल तिला? मार्केट सर्व्हे झाला. पुढे काय? त्यामध्ये सर मार्केट सर्व्हेमध्ये मला असं कळून येत आहे की जे 3 प्रकारचे जे वेगळे आपण फ्लेवर ऍड केले आहेत, बटरस्कॉच, गुलकंद आणि काजू बदाम. तर हे लोक जास्त प्रेफर करतात, की बाबा ओके. हे थोडं म्हणजे टेस्टला त्यांना थोडं व्यवस्थित वाटतंय. हे मला त्यातून कळलं. बरोबर, बरोबर. करेक्ट. आता तुला मग किती फ्लेवर कळाले त्यांच्याकडनं? सध्या तरी 3 फ्लेवरला जास्त डिमांड आहे, की लोकांना ते फ्लेवर थोडे जास्त आवडतात. ओके. आणि ते चला म्हणजे फ्लेवर आपण आपले प्रोडक्ट लोकांना खायला शिकवायचे. करेक्ट. आता पूर्वीला यातनं कळालं, की 3 फ्लेवर जे आहेत ना, त्याला जास्त डिमांड सध्या दिसतीये. हां. आणि मग मे बी पूर्वी विचार करेल, की नाही मी 5 फ्लेवरमध्ये काम करणार. शिक्षण घेतलंय आणि आता तिला अ, स्वतःचा व्यवसाय सुरू करायच्या दिशेनं ॲक्चुअल पावलं उचलायला सुरुवात करायची. जे सर आपले प्रोडक्ट आहेत ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना ते आवडल्यानंतर आपल्याला जास्त प्रॉफिट मिळणार आहे. कारण की बाकीच्यांकडे हे प्रोडक्ट नाहीयेत. हे फ्लेवर नाहीयेत. त्यामुळे लोकांना ह्या प्रोडक्टचं अट्रॅक्शन जास्त होते. त्यामुळे आपल्याला प्रॉफिट जास्त होऊ शकतो ह्यामध्ये. मार्केट सर्व्हे नंतर मग प्रमोशन, तिच्या बिझनेसचं प्रमोशन, प्रॉडक्ट ओके. पण आता प्रमोशन करायला पहिले तिने प्रोडक्शन करायला पाहिजे. प्रोडक्शन करावं लागेल मग. बरोबर. जे हायली आता डिमांड आहे त्या प्रॉडक्टचं. बरं. आता तिने मग फक्त कागदावरती सर्व्हे केलाय. मग डायरेक्ट मोठ्या प्रोडक्शनला जायचं का सेटअप लावून? की त्याच्या आधी काय करायला लागेल? नाही, शॉर्ट शॉर्ट प्रोडक्शन ठेवायला लागेल. करेक्ट. शॉर्ट प्रोडक्शन ठेवायला लागेल. अजून कोणाला काय वाटतंय? म्हणजे श्वेता डिमांड अँड सप्लाय कसं आहे तसं. बरोबर. सर डिमांड अँड मी हे सप्लाय जे पण बघा. प्रोडक्ट आहेत, जे मी लोकांपर्यंत पोहोचले, ज्या लोकांपर्यंत मी हे प्रोडक्ट घेऊन पोहोचले, त्या लोकांचा रिव्ह्यू घेऊन मी दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. करेक्ट. ज्या लोकांपर्यंत पोहोचली आहे त्यांचा रिव्ह्यू घेऊन मग बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे नक्की आता काय करायला पाहिजे? तू काय घेऊन पोहोचणार त्यांच्यापर्यंत, कमी लोकांपर्यंत? सॅम्पल टेस्टिंग. करेक्ट. सॅम्पल टेस्टिंग करायला लागेल. आता जर आपण वेगळे फ्लेवर जर स्वतः पूर्वी जर मार्केटमध्ये आणायचं बघतीये, तर तिला छोट्या लेव्हलला टेस्टिंग करायला लागेल ना पहिलं. छोट्या स्केलला तिला बघायला लागेल. त्याला प्रोटोटायपिंग म्हणतात. येस सर.
कारण लगेच आपण मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग करायला जर सेटअप ठेवला आणि नंतर आपल्याला कळालं, अरे हे चालत नाहीये किंवा हे असं चालत नाही, उगाच ह्या बाकीच्या गोष्टी आपण घेतल्या, तर आपण नुकसान होईल आपलं. आपल्याला प्रोटोटायपिंग करायला लागेल. प्रोटोटायपिंग म्हणजे काय असतं, की टेस्टिंग आयडिया ऑन आपल्याला टेस्टिंग करून घ्यायला लागेल याच्यामध्ये. आता टेस्टिंग कसलं करतात बरं? काय टेस्ट करून घ्यायला लागेल याच्यामध्ये? सर प्रोडक्ट अँड क्वालिटी सर, क्वालिटी प्रोडक्ट सर. बरं, प्रॉडक्टची क्वालिटी टेस्ट करायला लागेल. अजून काय टेस्ट करायचं? चला, आपण आता स्ट्रॉबेरी समजा फ्लेवर आहे. नाही, 3 फ्लेवर कोणते सांगितले पूर्वी तू? ज्याला जास्त मागणी आता सध्या वाटते? काजू बदाम, गुलकंद, बटरस्कॉच. चला काजू बदाम आपण घेऊया. काजू बदाम समजा आहे, 1 घेतला. 3 पण करायचा आहे. काजू बदाम समजा आपण फ्लेवर घेतला. याचं टेस्टिंग कसं कराल तुम्ही? टेस्टिंग करायचं म्हणजे नक्की काय करायचं? कोण सांगेल? तर बेसिक श्रीखंड म्हणजे त्याच्यामध्ये ते चक्का वगैरे येतो. मग त्याचं पण आधी क्वालिटी बघायला लागेल ना. बरं. हं. अजून? मग ड्रायफ्रुट्सचं रेट बघावं लागेल बाकी. नाही, आता त्याचं कॉस्टिंग हा नंतरचा भाग आहे. म्हणजे कॉस्टिंग आपल्याला चेक करायचंच आहे, की त्या किमतीला लोकं घेतील की नाही घेतील. पण ॲज अ प्रॉडक्ट म्हणून आपल्याला काय टेस्ट करायला लागेल? प्राईस आहेच आहे, बरोबर आहे श्वेता तुझं. सर क्वांटिटी की हां. 100 ग्रॅम का अर्धा किलो, 1 किलो किती खपतंय ते? हां, लोकं किती रुपयात किती क्वांटिटी घेऊ शकतील, बरोबर. आता पूर्वी 20 लोकांना टेस्टिंगला देते तिचा काजू बदाम फ्लेवरचा श्रीखंड, डेझर्ट. ठीक आहे. लोकं किती क्वांटिटी घेऊ शकतील एका वेळेस, बरोबर आहे. एका महिन्यात किती घेऊ शकतील? याची प्राईस किती असेल रॉ मटेरियलची आणि कॉस्ट किती असेल, प्राईस किती असेल त्याची, ते पण 250 बरोबर आहे. ते अर्धा किलो पर्यंत लोक घेतात. आणि जर का ज्यांच्या घरी पाहुणे वगैरे असे गेस्ट वगैरे जे येणार असतील तर कदाचित 1 किलो मध्ये पण प्रेफर करतात ते लोक. बरोबर. 1 किलोमध्ये रिफर करतात. करेक्ट. आता प्रोटोटायपिंग टेस्टिंगमध्ये स्मॉल स्केलला टेस्ट करत असताना अजून काय करायला लागेल टेस्ट आपल्याला? तुम्ही विचार करा, की तुम्ही असं काहीतरी श्रीखंड वेगळ्या प्रकारचं टेस्ट करताय. तुम्ही काय बघाल? पूर्वीनं आता आपल्या सगळ्यांना समजा आपण 17 जण आहोत. आपल्याला सगळ्यांना तिने दिलंय एका कपमध्ये श्रीखंड तिचं काजू बदाम फ्लेवरचं. तर तिला तुम्ही कोणत्या गोष्टीविषयी फीडबॅक द्याल? पॅकेजिंगचं पण देणार फीडबॅक. बरोबर. पॅकेजिंग पण महत्वाचं आहे. प्रॉडक्ट जो आतमध्ये आहे त्याच्यासोबत पॅकेजिंग पण महत्वाचं आहे. करेक्ट. अजून काय? नीरज? टेस्ट. त्याची टेस्ट. तो टेस्टला कसा आहे? करेक्ट. अजून काय? आपण सगळेजण तिला मदत करतोय. बाकीच्यांनी पण बिनधास्त बोला. प्रत्येकाला तिने दिलंय आता एका कोनमध्ये श्रीखंड खायला. आपण टेस्ट सांगणार आहे. तुम्ही किती विकत घेऊ शकता एका महिन्याला किंवा काही वेळेस ते पण सांगणार आहे. तिने ठेवलेली किंमत कशी वाटते? जास्त वाटते, कमी वाटते, योग्य वाटतंय ते पण सांगणार आहे. अजून काय सांगणार आपण तिला? सर आपण जे आपल्या घरी जे गेस्ट येतात, जे आपले फ्रेंड सर्कल वगैरे हो. येतात, ते लोक आपले जास्त जवळचे असतात. तर आपण त्यांना चहा पाणी वगैरे देण्यापेक्षा एक डेझर्ट म्हणून श्रीखंडच त्यांना टेस्ट साठी दिलं तर ते लोक आपली जास्तीत जास्त माउथ पब्लिसिटी करतील. कारण की त्यांना आपल्याबद्दल एक विश्वास असतो. बरोबर. करेक्ट. तो मार्केटिंगचा किंवा बाकी पुढचा पार्ट येईल. आता प्रोटोटायपिंगमध्ये मला वाटतं, की तुम्ही टेस्ट सांगितली. कदाचित त्याचा कलर आवडलाय का? तेही बघायला लागेल आपल्याला. त्याचं टेक्स्चर आवडलंय का? तेही बघायला लागेल आपल्याला. त्याची टेस्ट तुम्ही सांगितली, प्राइस तुम्ही सांगितली, बरोबर? त्याचं पॅकेजिंग तुम्ही सांगितलं. तर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे तुम्हाला टेस्ट करून घ्यायला लागतील स्मॉल स्केलला. आणि एकदा का तुमचं प्रोटोटायपिंग स्मॉल स्केलला टेस्ट झालं, बरं टेस्टिंग काय असं संपत नाही, की एकदा तुम्ही गेलात आणि फीडबॅक घेतला आणि मग फीडबॅकनुसार तुम्ही इम्प्रूव्हमेंट केली आणि मग मॅन्युफॅक्चरिंगला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली, असं होत नाही. तुम्हाला मिळालेल्या फीडबॅकनुसार परत त्याच्यात बदल करायला लागतील. तुम्हाला परत मार्केटमध्ये जायला लागेल, परत फीडबॅक घ्यायला लागतील आणि मग एक जो फुल प्रूफ तुमचा प्रॉडक्ट तयार होणार आहे, तो लॉन्च करण्यासाठी मग तुम्हाला पुढच्या स्टेपला जायला लागेल. तर प्रोटोटायपिंग म्हणजे काय? टेस्टिंग आयडिया ऑन स्मॉल स्केल आणि एका छोट्याशा मार्केटमध्ये. एकदा का सगळे चांगले फीडबॅक आले, तुमचा प्रॉडक्ट चांगला तयार झाला, की मग तुम्ही पुढच्या स्टेपला जाऊ शकता बिझनेसच्या. पुढची स्टेप काय असेल? चला तुमची बिझनेस आयडिया तुम्ही आयडिया लेव्हलला होती. तुम्ही मार्केट सर्व्हे केला. त्यातनं कळालं, की 10 पैकी 3 फ्लेवर चांगले आहेत आणि मग पूर्वीनं ठरवलं, की मला 5 फ्लेवरची श्रीखंड तयार करायचा आहे.
पुढं मग तिने 5 फ्लेवरचे छोटे-छोटे छोट्या लेव्हलला घरच्या घरी तिने काही फ्लेवर्स चे श्रीखंड तयार केले आणि तिने चांगलं पॅकिंग करून तिचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये टेस्टिंग केलं 2 वेळा आणि तिचा आता प्रॉडक्ट तयार झालाय टेस्टिंग नंतर लॉन्चसाठी. पुढे तिने काय करायला पाहिजे? सर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय येतो पॅकेजिंग, की पॅकिंग जर का अट्रॅक्टिव्ह असेल तर ते लोकांना बघितल्यानंतर खायची इच्छा होते. ते वरचं जे गार्निशिंग वगैरे आहे त्यामध्ये बरोबर. करेक्ट. ते पॅकेजिंग महत्वाचं म्हणा आहे. किंवा अदर कंपनी ज्या आहेत त्यांचं ते पॅकिंग ओपन केल्यानंतर कळतंय की ह्यामध्ये नक्की एक्झॅक्टली काय बरोबर. पूर्वी तुझा माईक सारखा बंद होतोय मला वाटतंय. पण बरोबर तुझा मुद्दा कळाला आम्हाला, की पॅकेजिंग फार महत्वाचं आहे प्रॉडक्ट बरोबरच. त्यामुळं आता पॅकिंग पण एकदम फायनल झालंय तुझं, की आता ह्याच लेव्हलला आपल्याला असं करायचंय. पुढं पूर्वीने काय केलं पाहिजे? कोण सांगेल? तिची पुढची स्टेप सुमित दिघे तुला काय वाटतं? काय केलं पाहिजे पुढे? शुभम काय वाटतं? पूर्वीनं पुढे काय केलं पाहिजे? पुढची स्टेप काय असली पाहिजे? तिचा आता प्रॉडक्ट टेस्ट करून झालाय. पॅकेजिंग किंवा तिचं सगळं फायनल झालंय आता. सर ऍडव्हर्टाइजमेंट करायला हवी प्रोडक्टची आता. ॲडव्हर्टाइजमेंट करायला लागेल. बरं, ओके. पण आता ॲडव्हर्टाइजमेंट पाहिजे पूर्वीनी. पुढची स्टेप काय असली पाहिजे? समजा आता कोणीतरी म्हणालं, की तिने मार्केटिंग किंवा प्रमोशन सुरू केलं पाहिजे. समजा तिला आता उद्या 500 किलोची जर ऑर्डर मिळाली, तर ती कशी करणार बरं 500 किलोची ऑर्डर फुलफिल? त्याच्या आधी तिला तिने काय करायला लागेल? हळूहळू लार्ज स्केल प्रोडक्शन करायला पाहिजे का मग? बरोबर. म्हणजे तिला प्रोडक्शन चालू करायला लागेल ना? राईट. बरोबर. पण आता प्रोडक्शन जर तिला सुरू करायचं आहे, तर तिला समजा एक 20 लाखाचा प्लांट उभा करायचा आहे आधी. तिला 20 लाखाच्या मशिनरीज घेऊन तिला प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग युनिट जर सेटअप करायचं असेल, तर तिला काय करायला लागेल? लोन घ्यावं लागेल सर. बँक लोन. बरोबर. करेक्ट. बँक लोन घ्यायला लागेल. मग तिला फंड्स रेज करायला लागतील. पैसे उभे करायला लागतील आधी. बरोबर ना? आता जर पैसे उभे जर करायचे आहेत, हो सर. तर तिला पैसे उभे करण्यासाठी काय करायला लागेल? प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागेल. करेक्ट. आता तिला पहिला इन्व्हेस्टमेंट मिळण्यासाठी तिला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला लागेल. तिला बिझनेस प्लॅन तयार करायला लागेल ना? तिला बिझनेस प्लॅन तयार करायला लागेल. आणि तिने बिझनेस प्लॅन तयार केला, तर हो त्या सर. बिझनेस प्लॅनवरती तिला इन्व्हेस्टर्स पण मिळू शकतील किंवा बँक पण लोन देईल. पटतंय का सगळ्यांना? हो सर. आता तिला बिझनेस प्लॅन तिने तयार केला आणि बिझनेस प्लॅन केल्यानंतर बिझनेस प्लॅनमध्ये अगदी सगळ्या गोष्टी आहेत, की कस्टमर कोण असणार आहे, है ना? त्यानंतर मग तिचे प्रॉडक्ट कसे असणार आहे, त्याचे प्राइसिंग काय असणार आहे, ते किती रुपयाला विकलं जाणार आहे, कशाप्रकारे विकलं जाणार आहे, मार्केटिंगचा काय कसा प्लॅन असणार आहे. मग साधारणतः दर महिन्याला किंवा एका वर्षात तिचा किती टर्नओव्हर असेल, त्यात तिचा खर्च किती आहे, तिचा प्रॉफिट किती आहे आणि कशाप्रकारे जास्त प्रॉफिट मेकिंग हा बिझनेस असू शकणार आहे. हा सगळा बिझनेस प्लॅन त्याच्यामध्ये असेल. तो बिझनेस प्लॅन पाहून मग बँक किंवा इन्व्हेस्टर तिला पैसे देतील, ते 20 लाख रुपये देतील आणि मग ती तिचं युनिट इस्टॅब्लिश करू शकेल. तिचा बिझनेस प्लॅन तयार झाल्यानंतर आपण असं म्हणूया, की फंड रेझिंग मग याच्यामध्ये काय बँक लोन प्रपोजल किंवा काय इन्व्हेस्टर प्रपोजल जे काही असेल ते. हे तिला करायला लागेल याच्यामध्ये. आणि आता समजा तिने फंड रेझिंगचं एक झालं. तिला आता पुढे काय करायला लागेल? समजा तिला पैसे मिळाले. पुढे काय करायला लागेल? हे बिझनेस प्लॅन किंवा आपण याला बिझनेस मॉडेल म्हणूया. तर प्लांट रेजिस्ट्रेशन किंवा शॉप रेजिस्ट्रेशनचं ते स्टेप कधी येतं मग? हां, आपल्याला ते करायला लागेल आता, है ना? आता हिला पैसे मिळाले, करेक्ट आहे? ह्या हं. सगळ्या गोष्टी करायला. आता तिला मग प्रोडक्शन युनिटचा सेटअप करायला लागेल. बरोबर आहे? आणि याच्या काय आधी आहे. हां, प्रोडक्शन युनिटचा सेटअप करायला लागेल स्टोरेजसाठी आणि पण कुठेतरी तुम्हाला जागा पाहावी लागेल. कशासाठी? स्टोरेजसाठी. करेक्ट, करेक्ट. तर प्रोडक्शन युनिटचा सेटअप करायला लागेल आणि त्याच्यामध्ये मग त्याच सोबत बाकी तुला स्टोरेज असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टींची त्याच्यासोबत तुला तयारी करायला लागेल. समजा आता युनिट सेटअप केलेलं आहे तू, करेक्ट? आणि याच्यासोबतच तिला श्वेताने सांगितल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन्स करायला लागतील.
रजिस्ट्रेशन कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात रे? आता समजा हिला श्रीखंडाचं प्रोडक्शन सुरू करायचं आहे फ्लेवरचं, तर त्याला कोणते कोणते रजिस्ट्रेशन्स लागतील आपल्याला? आपण जे CS आले होते त्याच्यामध्ये बरीच आपण रजिस्ट्रेशन्स पूर्वीला घ्यायला लागतील. कोण सांगेल? सर मला सगळ्यात आधी मी सांगू का आता का कुणाकडून जाणून घ्यायची इच्छा आहे? सांग ना नाही सांग ना हा, मला फूड लायसन्स पहिले घ्यावं लागेल. शॉप ऍक्टचं एक SI लायसन्स घ्यावं लायसन्स लागेल. घ्यायला लागेल. FS शॉप ते- ऍक्टचं लायसन घ्यायला लागेल. अजून ग्रामपंचायत जर असेल किंवा तुमची नगर परिषद असेल तर काहीतरी NOC लागते का? नगर पंचायतचे असे स्पेसिफिक लागते NOC. काहीतरी NOC असेल, बरोबर. अजून काय लागेल? समजा तिला मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करून पुढे जायचंय तर मे बी तिला GST नंबर घ्यायला लागेल का अकाउंटसाठी? आणि तू आता शॉप ऍक्ट घेतेयस म्हणजे इनी कोणत्या प्रकारची फर्म रजिस्टर करावी? म्हणजे प्रोप्रायटरशिप करावी का प्रायव्हेट लिमिटेड करावी, पब्लिक लिमिटेड करावी? काय वाटतं तुम्हाला? कोण सांगेल? तुम्ही जर तिच्या ठिकाणी असता तर कसलं रजिस्ट्रेशन घेतलं असतं? प्रोप्रायटरशिप. बरोबर. स्टार्टिंगला आपण छोट्या प्रोप्रायटरशिपनं सुरुवात करू. एकदम टर्नओव्हर जास्त मोठा झाला, 1-2 कोटीवरती गेला की मग आपण प्रायव्हेट लिमिटेड किंवा बाकीच्या गोष्टी करायचा विचार करू, है ना? म्हणजे बाकीचे ऑब्लिगेशन्स त्याच्यामध्ये येणार नाहीत. करेक्ट. आता रजिस्ट्रेशन्स वगैरे आपण केलेले आहेत. हं? आणि आता पुढे काय करायचं? पुढची स्टेप काय असली पाहिजे? तर ऍडव्हर्टायझिंग वर कॉन्सन्ट्रेट करायला लागेल सर. बरोबर. आपल्याला मार्केटिंग आणि सेल्स वरती आता फोकस करायला लागेल. आणि नंतर तेजसने सांगितल्याप्रमाणे मार्केटिंग आणि सेल्स वरती आता फोकस करायला लागेल. लॉन्च किंवा मार्केटिंग आणि सेल्स वरती फोकस करायला लागेल. आता ह्या 9 स्टेप्स मध्ये पुरेशा आहेत का? एखादी स्टेप बाकी आहे याच्यामध्ये असं तुम्हाला वाटतंय? पूर्वीच्या ऍक्शन प्लॅन मध्ये एखादी स्टेप बाकी असतं कोणाला वाटतंय का? सर प्रोडक्ट पॅटर्न सर. बरं. आता पेटंट जर कोणाला घ्यायचा असेल तर मला वाटतं तो पार्ट तुमच्या रजिस्ट्रेशनचा येऊ शकेल. तुमच्या रजिस्ट्रेशनचा तो पार्ट येईल. यदा कदाचित जर कोणाचं वेगळं पेटंट असेल तर मला वाटतं की ते प्रोटोटायपिंगच्या लेवललाच येईल. तुमचा बिझनेस कोणता आहे त्यानुसार तुम्हाला ठरवता येईल. एखाद्याने इनोव्हेटिव्ह जर एखादा प्रॉडक्ट बनवलाय तर बरोबर आहे त्याच्याचं. तर ते IPR किंवा पेटंट जे घ्यायचं ते प्रोटोटायपिंगच्या लेवलला घेता येईल 3 नंबरच्या स्टेपला. ह्या 9 स्टेप पुरेशा आहेत का? ऍक्शन प्लॅन साठी पूर्वीच्या? हो सर, माझ्या मते ठीक आहे सर. बरोबर. पूर्वी तुला काय वाटतंय? हो सर, ह्यामध्ये एखादी स्टेप अजून काहीतरी वाढू शकते असं वाटतंय मला. करेक्ट. आता मार्केटिंग ही टर्म इतकी मोठी आहे ना, जर तुम्हाला आठवत असेल तर मार्केटिंगचे 4 P's कोणते आहेत कोण सांगेल? सर जुने प्रोडक्ट, जुने प्रोडक्ट, पीपल, प्लॅन्स. बरं. ओके. प्रोडक्ट, पीपल, प्लॅन. बरोबर आहे का रे मित्रांनो? का तुम्हाला काय वेगळं सुचवायचं आहे? सर आधी प्राइस. जुने होते, आता त्याची जागा कंझ्युमर, कस्टमर. अच्छा, तुला सीज माहिती आहे. ठीक आहे. हां. सर कस्टमर. प्रोडक्ट, प्राइस, प्लेस आणि प्रमोशन हे 4 P's आहेत. करेक्ट. तर मार्केटिंगमध्ये हे सगळं येतं. अगदी मार्केटिंगमध्ये मग तुमचा प्लेसमध्ये आहे ना, तुमचं डिलिव्हरी चॅनल कसं असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये प्राइसमध्ये मग त्याचे प्रॉफिट मार्जिन कसे असणार आहेत. बिझनेस मॉडेलचा, बिझनेस प्लॅनचाच तो पार्ट आहे. पण हे सगळं मग शेवटच्या लॉन्चच्या याला येऊ शकतं 9 नंबरच्या स्टेपला की मार्केटिंग आणि सेल्समध्ये. सर जर का प्रोडक्शन स्वतःच आहे तर आपण आपल्यासाठीच का म्हणून कॉम्पिटिटर सिलेक्ट करायचा पेटंट घेऊन. सो
त्यामुळे आपण पेटंट नाही घेणार, आपण ओनरशिप मध्येच करणार, ओन बिझनेस करणार आपण. हो करेक्ट. आणि बघूया ना पुढे. शेवटी कसं आहे पेटंट जरी घेतलं किंवा बाकी सगळेच त्या फ्लेवरचं करू शकतील ज्या फ्लेवरचं पूर्वी करतं याची गॅरंटी नाही ना. शेवटी कस्टमरला तर चव लागते. करेक्ट. तर तुम्ही सगळे ऍग्री आहात का की ऍक्शन प्लॅन मध्ये ह्या 9 स्टेप असल्या पाहिजेत? पेटंट जर करून ठेवला तर एक सेफली एक बाजू होते आपली सर. हा करेक्ट. आता पण पूर्वीला वाटते की आता तिला नाही पेटंट करायचं, त्या भानगडीत जायचं नाही, आता तिला पैसे कमवायचे. पण तेजस तुझा बरोबर आहे, जर तिने केलं तर तिला चांगलं पडेल, पण तिला सध्या त्या सगळ्या प्रोसेसमध्ये जायचं नाहीये. तर तुम्ही सगळे ऍग्री आहात का की ह्या 9 स्टेपमध्ये ऍक्शन प्लॅन होऊ शकतो आणि पूर्वी चांगला बिझनेस सुरू करू शकते? येस येस सर. येस. ओके. कोणाला वाटतं की नाही? किंवा मला सगळ्यांनी येस म्हटलं पाहिजे, मग आपण पुढच्या विषयाला चर्चेला घेऊ. येस सर. येस. ओके. भाग्येशला वाटतं येस. भारती तुला काय वाटतंय? येस सर. ओके. दिनेश तुला? दिनेश येस सर. पुरेसं आहे ना एवढं? करेक्ट. तर आपण हे एक उदाहरण म्हणून घेतलं आता, तर ऍक्शन प्लॅन मध्ये ह्या स्टेप असू शकतील. बरं. आता फक्त ह्या स्टेप्स घेऊन पूर्वी पुढे जाऊ शकते का? काय याच्यामध्ये तिने अजून काही गोष्टी करणं गरजेचं आहे? फक्त तिने आता ह्या स्टेपचा विचार केला, मग तिचा ऍक्शन प्लॅन झाला का कम्प्लीट असं तुम्हाला वाटतंय का? की अजून काही करायला पाहिजे? आपण गोल कसा असला पाहिजे? प्लॅन कसा असला पाहिजे? आपण काय बघितलं सुरुवातीला? स्मार्ट स्मार्ट गोल. स्मार्ट असला पाहिजे. करेक्ट. तर आता ते स्मार्ट नावाचं जे काही टेक्निक आहे ते याला लावायला लागेल ना आपल्याला. येस. बरोबर का? हम्म. मग हिच्या प्लॅनला आपल्याला कसं करायला लागेल? काय करायचं मग कोण सांगेल? सर प्रोडक्ट स्पेसिफिक आहे. व्हेरी गुड. स्पेसिफिक आहे. परफेक्ट. पुढे? मेजरेबल पण आहे. बरं. कसं मेजर करणार? तिचा बिझनेस तसा स्टेप बाय स्टेपच जातो ना, आणि क्वांटिटी वगैरे ते सगळं मेजरेबलच आहे. ओके. ठीक आहे. बाकी मे बी तिचं जे काही सेल्स टार्गेट ठरतील त्यानुसार तिचा बिझनेस चाललाय ना व्यवस्थित हे ते मेजर करू शकेल, किंवा मग ती कोणत्या स्टेपला पोहोचली आहे ऍटलीस्ट कळेल आहे ना. तो मोजता तर येईल की तिला आता इतक्या दिवसात ते चालू करता येईल. अजून हो. तो अचिव्हेबल वाटतोय कारण ती स्वतः ती करतीये. राईट. हो. आता तिला रिअलिस्टिक Yes, वाटतंय sir. का हे महत्वाचं आहे की ती हे नक्की करू शकेल ना. तिच्याकडे आता जे रिसोर्सेस उपलब्ध आहेत त्यात ती करू शकेल ना, हे रिअलिस्टिक आहे ना ते बघू शकेल. बरोबर. हो. आणि सगळ्यात शेवटचं अजून महत्वाचं काय राहिलं? टाइम बाउंड. टाइम बाउंड. आता 9 स्टेप्स तर आपण लिहिल्या इथे. करेक्ट आहे. पण मग याला टाइमलाईन द्यायला लागेल ना. नाहीतर पूर्वी जर पुढचे 10 वर्ष जर ह्या 9व्या स्टेपला जर पोहोचलीच नाही पुढच्या 10 वर्षात, तर त्या ऍक्शन प्लॅनला किंवा त्या बिझनेसला काय अर्थ आहे का? नाही. आपल्याला No, sir. प्रत्येक स्टेपला टाइमलाईन द्यायला लागेल की हे कधी पूर्ण होणार आहे. बरोबर आहे. तर आता आपण पटकन एक चार्ट बनवूया. मी तुमच्या समोरच बनवायला घेतो आणि तशा पद्धतीनं तुम्ही तुमचाही चार्ट बनवायचा आहे तुमच्या प्रत्येकाच्या बिझनेस प्लॅनचा. तर या चार्ट मध्ये काय काय असलं पाहिजे कोण सांगेल मला? चार्ट मध्ये किती कॉलम लिहू? प्रत्येक स्टेपचं डेडलाईन येईल का? हा मग किती कॉलम घेऊ? 9 स्टेप्स आहेत ना. हा. रो 9 असतील ना, आणि मे बी टायटल एक असेल. ठीक आहे. रो 9 घेतल्या, आडव्या लाईन 9 आणि उभे कॉलम 3 घेऊ. एक मिनिट. कसली चावी? याच्यावरती आहे का? सरांच्या केबिन मध्ये असले सर. हा करेक्ट. तर याच्यामध्ये तुम्हाला ह्या स्टेप्स आहेत सगळ्या ज्या तुम्ही आता इकडे डिफाईन केलेल्या आहेत ह्यावाल्या. बरोबर आहे. त्याचा पहिला फार तर मी घेतो इथे बिझनेस आयडिया. ही स्टेप तुम्ही इथे लिहिली. करेक्ट आहे. पुढे काय असेल?
पुढे काय असेल? कोण सांगताय? स्टार्ट डेट आणि एंड डेट असं लागेल ना? करेक्ट. इथे तुम्हाला टाइमलाईन लिहायला लागेल ना, हम्म. की बाबा हे कधी चालू होणार आहे, आणि कधी संपणार आहे, हे सगळं बघायला लागेल तुम्हाला. याच्यामध्ये मी थर्ड कॉलम ठेवतो, मी स्टेपला इकडे घेतो. हा, इथे, आणि इथे मी स्टेप नंबर लिहितो फार तर. ही पहिली स्टेप आहे. आपण इथे याला टाइमलाईन देतोय. टाइमलाईन. पूर्वी साधारणतः सांगतेस का तू तुझी टाइमलाईन काय आहे? मे बी तुमची ही भूतकाळातली पण असेल, कारण तुम्ही ही लेवल क्रॉस केली आहे ना आता प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये. पूर्वी मी असं लिहू का? हा सर, फर्स्ट आपलं फेज जे असं काहीतरी लिहू का, की 15 मार्च पर्यंत तुझं सगळं झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल म्हणून. नाही सर, ऐका ना एक मिनिट. हं. हा सर, मी तेच सांगतेय की एक चैत्र पाडवा म्हणून चैत्र महिन्यातला आपला एक सण असतो, महाराष्ट्रीयन सण असतो. तेव्हापासून श्रीखंड जास्त खपायला सुरुवात होते आणि नंतरच उन्हाळा चालू होतो. तर ते आपण चैत्री पाडव्यापासून स्टार्ट करायला हवं. बरोबर आहे. आता ह्या ज्या 9 स्टेप आहेत ना, हे बघ इकडे बिझनेस आयडिया, मार्केट सर्व्हे, प्रोटोटायपिंग, बरोबर आहे. पूर्वी आवाज येतोय? हा हा आता सर, येतोय आवाज. येस. आता तू जो सीझन सांगतेस ना, तिथं तुझं प्रोडक्शन आणि मार्केटिंग सुरू व्हायला पाहिजे त्याच्या आधी, बरोबर आहे? म्हणजे तुझा प्रोडक्ट हा लॉन्च व्हायला पाहिजे. म्हणजे एम आय राईट? हा, येस सर. हा, मग त्याच्या आधी ह्या सगळ्या स्टेप्स आपल्याला कंप्लीट करायच्यात, बरोबर आहे? हा जस्ट आपण एक उदाहरण घेतोय जेणेकरून बाकी सगळ्यांना पण ते समजेल, है ना? मग त्याच्यामध्ये पहिली स्टेप जी आहे साधारणतः तुझी आता ह्या वेळेत पूर्ण झालेली आहे, करेक्ट आहे? आता ही जी तुझी दुसरी स्टेप आहे, मोहित पुणेकर, तू माईक, तुला काय बोलायचंय का? मोहित, तुला काय बोलायचंय का? अच्छा, नाही बोलायचंय. नाही सर, चुकून झालं ते. ओके ओके, हरकत नाही. किंवा आता हे मे बी हिचं एक 15 फेब पर्यंत झालं असेल, कारण ते आता आपण ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये झालेलं म्हणतोय. तू मार्केट सर्व्हे कधी कंप्लीट केलाय? कंप्लीट झालाय मला वाटतं ना पूर्वी? येस सर, मार्केट सर्वे कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे, मग 15th आपण असं म्हणूया की 15 फेब 2021 ते साधारणतः तिचं 25 फेब 2021 पर्यंत मार्केट सर्वे पण कंप्लीट झालेला आहे. आपण असं पकडूया. आता तिसरी स्टेप तिची काय आहे, तर हे प्रोटोटायपिंग करायचं आहे, सगळ्या प्रकारचं टेस्टिंग, करेक्ट आहे? ही एक गोष्ट आहे. त्यानंतर पुढची स्टेप काय आहे तिची? हे सगळं असं कॉपी पेस्ट होतंय का बघतो. लेट मी ट्राय. ओके, नाही होत. ठीक आहे. त्यानंतर बिझनेस प्लॅन आपण इकडे घेऊया. याला काहीतरी हिला टाइमलाईन द्यायला लागेल. बिझनेस प्लॅन नंतर मग फंड रेझिंगच्या काही गोष्टी आहेत, याला टाइमलाईन काहीतरी द्यायला लागेल. त्यानंतर प्रोडक्शन युनिट सेटअप तिला करायचा आहे, त्याला काहीतरी तिला एक टाइमलाईन द्यायला लागेल. प्रोडक्शन युनिट नंतर रजिस्ट्रेशन्स घ्यायला लागतील तिला वेगवेगळी, ते पण तिच्या ऍक्शन प्लॅनचा एक महत्वाचा पार्ट आहे. ही फॉन्ट साईज मी थोडीशी कमी करतो, म्हणजे हे सगळं याच्यामध्ये बसेल व्यवस्थित. तुमच्या मोबाईलची स्क्रीन तुम्ही झूम करून पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला हे दिसेल. आता एक अजून रो आपल्याला कमी पडलेली आहे, आपण ती ऍड करू याच्यामध्ये. स्प्लिट करतो, कॉलम 1 रो 2. ओके. आणि शेवटचा आहे लॉन्च करायचे, मार्केटिंग किंवा बाकी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात. तर अशा प्रकारे पूर्वी ह्या स्टेप्स मध्ये ह्या गोष्टी करू शकणार आहे, 9 स्टेप्स मध्ये. तर आता जर तुम्ही स्क्रीनवरती बघाल, तुम्हाला काय करायचंय, तुमच्या बिझनेससाठी यातल्या कोणत्या स्टेप्स लागू पडतात, कोणत्या लागू पडत नाही, त्यानुसार तुम्हाला तुमचा ऍक्शन प्लॅन बनवायचा आहे. आणि इथे तुम्ही टाइमलाईन द्यायची आहे. टाइमलाईन मध्ये श्वेतानं सांगितल्याप्रमाणे तुमची स्टार्ट डेट आणि एंड डेट असली पाहिजे.
जेणेकरून तुम्हाला कळेल, एकदम स्पेसिफिक असेल, की तुम्हाला कोणत्या तारखेला ते काम चालू करायचं आणि कोणत्या तारखेपर्यंत संपणार आहे. या कदाचित तारखा मिक्स पण असू शकतील. तर आपल्याला ह्या प्रकारे तुमचा प्लॅन बनवायचा आहे. ठीक आहे? यात काही शंका आहे का कोणाला? एक प्रश्न होता सर. हां, विचार ना. तर ते कस्टमर्स म्हणजे असे बांधून कसे ठेवायचे? कस्टमर्स ठेवायचे कसे सारखे? म्हणजे तो कस्टमर आपल्याकडे परत यायला हवा म्हणजे. बरोबर. समजा आता तेजस तू बेकरी सुरू केली आहेस आणि मला खारी आवडते. बरोबर? हो आणि सर. माझ्या ऑफिसवरनं घरी जाताना रस्त्यामध्येच तुझं शॉप आहे. आणि येस मी सर. एकदा तुझ्याकडनं खारी घेतली आहे आणि मला ती आवडली आहे. तर मी नेहमी तुझ्याकडेच येईल. तुला हा येस सर. विचार करायला लागेल, की असं काय होईल, की तो कस्टमर सारखा तुझ्याकडेच येईल, मी तुझ्याकडेच येईल किंवा बांधूनच ठेवेल. कारण मला तुझ्या प्रॉडक्टची क्वालिटी आवडलेली आहे. अजून काही गोष्टी आवडतात. तू चांगला बोलतोस. तू एकदम रिस्पेक्टफुली ट्रीट करतोस. है ना? येस मी सर. हो तुझ्याकडे जर आलो, तर तू तुझे नवीन प्रॉडक्ट मला टेस्ट करायला देतोस. येस सर. है ना? तर ह्या वेगवेगळ्या टेक्निक असतील, की ज्याच्यामुळे कस्टमर बांधून राहतो किंवा तुमच्याकडेच नेहमी येतो. ओके सर. है ना? येस. ॲक्शन प्लॅन विषयी कोणाला काही शंका आहे का आता? की समजा तुम्ही तुमचा प्लॅन कसा करावा? असं काही शंका आहेत का? नसतील तर नाही म्हणून सांगा प्लीज, म्हणजे मला कळेल की नाही आहेत. नो सर. ओके, तेजसला नाहीये. नो सर. नाही सर. ओके. ठीक आहे. हे समजलंय का? हो सर. हो सर. ओके. आणि युजफुल वाटतंय का? उपयोगी पडेल तुम्हाला वाटतंय का? हो. हो, हो. येस, व्हेरी गुड. पुढची फक्त एक मी तुम्हाला स्टेप सांगेल. ती तुम्ही करू शकलात तर खूप जास्त चांगलं आहे. कारण त्यातनं तुम्हाला क्लॅरिटी येईल. ती स्टेप काय आहे मी तुम्हाला पुढच्या स्लाइडला सांगतो. इथे परत आपण एक टेबल घेऊया. 1, 2, 3, 4 आपल्याला 4 कॉलम लागतील आणि आपल्याला खूप सारे रो लागू शकतील. याच्यामध्ये एक उदाहरण फक्त मी तुम्हाला देतोय हां. आता स्टेप नंबर आपण इथं लिहिलेला आहे. आपण इथं स्टेप लिहिलं होतं पलीकडे. आता आपल्याला डिटेलिंग करायचं आहे आणि ही जी स्टेप इथं दिली आहे, त्याचं तुम्हाला इथं मायक्रो प्लॅन करायला लागेल. मायक्रो प्लॅन म्हणजे काय बरं कोण सांगेल? मायक्रो प्लॅन म्हणजे काय? म्हणजे समजा मी आता ही बिझनेस आयडियाची समजा स्टेप घेतली इथे. याचा मायक्रो प्लॅन काय असू शकेल? कोण सांगेल मला? चला सर बघूया. स्टार्टिंग प्लॅन सर. स्टार्टिंग स्मॉल प्लॅन सर. काय, काय? सर स्टार्टिंग प्लॅन सर. हां, नाही स्टार्टिंग प्लॅन आहे. ही तुमच्या बिझनेसची स्टार्टच आहे. पण याचा मायक्रो प्लॅन काय असेल? घरातल्या घरातच प्रॉडक्ट छोट्या-छोट्या क्वांटिटीमध्ये तयार करून विकणे. तो मायक्रो प्लॅन. नाही. हां, हे बघ आता आपल्याला काय करायचं आणि ह्या 9 स्टेप आहेत ना, ह्या प्रत्येक स्टेपचा एक मायक्रो प्लॅन असणार आहे. म्हणजे त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय-काय करायचंय? त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय-काय करायचंय? करेक्ट? तर आता याच्या आतमध्ये मायक्रो प्लॅन काय असेल? बिझनेस आयडिया. याच्या आतमध्ये तुम्हाला काय-काय करायला लागेल? प्रॉडक्टचं लूक, डिझाइन म्हणजे प्रॉडक्ट डिझायनिंग कसं असेल वगैरे. हे बघ, ते प्रोटोटायपिंगच्या मध्ये येईल. बरोबर आहे. हे मायक्रो प्लॅनिंग, प्रोटोटायपिंग ह्या फेजमधलं असणार आहे. त्या स्टेपचं असणार आहे. पण बिझनेस आयडियाच्या याला काय करायचं? बिझनेस आयडिया नंतर आपण दुसरी स्टेप काय म्हणालो होतो? आपण मार्केट सर्व्हे म्हणू. त्याचं पण एक वेगळं मायक्रो प्लॅनिंग असणार आहे. मार्केट सर्व्हेमध्ये काय येईल ना, की साधारणतः मी कोणत्या मार्केटचा सर्व्हे करायचा आहे? मग पूर्वी सांगेल, की माझ्या फॅक्टरीच्या लोकेशनपासून साधारणतः 25 किलोमीटरच्या एरियामध्ये मला त्याचा मार्केट सर्व्हे करायचा आहे. बरोबर? मी किमान 100 लोकांना भेटणार आहे. मग त्यांच्याकडनं मी ह्या प्रश्नांवरती एक प्रश्नावली असेल त्याचा मी रिसर्च करून घेणार आहे. बरोबर आहे? तर हे झाले 3-4 सब ॲक्शन्स पॉइंट त्याला आपण मायक्रो प्लॅनिंग म्हणतो. तसं बिझनेस आयडिया ह्या पहिल्या स्टेपला काय असेल? आपण असं म्हणू शकतो का, की याचं पहिलं काय असेल ना, की मार्केट नीड आयडेंटिफाय करणं. मार्केटची गरज काय आहे ते आयडेंटिफाय करणं. मार्केट
स्कोप काय आहे आयडेंटिफाय करणं. मी स्कोप यासाठी म्हणतोय कारण श्रीखंड आतापर्यंत कोणी डेझर्ट म्हणून खात नाहीये. बरोबर? मार्केट किंवा कस्टमर नीड आपण असं म्हणूया. येस सर. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बिझनेस आयडियाच्या लेव्हलला डिफाईन करायला लागतील. करेक्ट आहे. नंतर तुम्हाला आता समजा याच्यामध्ये बाकीच्याही बऱ्याच गोष्टी येतील आणि खरं तर हा जो दुसरा मुद्दा आहे ना, तुम्ही दुसऱ्या लाईनला घ्यायचा आहे. त्या लाईनला ठेवायचा नाहीये. आणि मग याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, की तुम्ही ह्या स्टेपला वेळ देऊ शकता. की समजा समजा आता तुम्ही 1 एप्रिलपासून जर काम करणार असाल याच्यावरती एकदा परत डिटेलिंगनं, तर 1 एप्रिल ते 10 एप्रिल तुम्ही फक्त याच्यावरतीच काम करणार आहात, असं तुम्हाला करता येईल. है ना? मग स्कोप आयडेंटिफाय करणं मे बी तुम्ही परत 5 एप्रिल ते 15 एप्रिल याच्यावर तुम्ही काम करणार आहात. तर मला हे म्हणायचं आहे, की तुमच्या प्रत्येक स्टेपचा मायक्रो प्लॅन तुम्हाला करायला लागेल. त्याच्या सब ॲक्टिव्हिटीज, ॲक्शन पॉइंट तुम्हाला डिफाईन करायला लागतील आणि त्याला परत टाईमलाईन द्यायला लागेल. अशा पद्धतीनं तुमचा मायक्रो ॲक्शन प्लॅन तयार होऊ शकेल. यातून तुम्हाला फार क्लॅरिटी येईल, की नक्की मला काय करायचंय? आणि मग त्याला किती वेळ लागणार आहे? ह्या गोष्टी तुम्ही आयडेंटिफाय करू शकाल. पण किमान आता तुम्हाला असा प्लॅन तरी एक बनवायचा आहे, जो आता तुमच्या स्लाइडवरती दिसतोय. ज्याच्यामध्ये स्टेप नंबर आहे. स्टेप्स आयडेंटिफाय केलेल्या आहेत आपण आणि त्याची टाईमलाईन दिली आहे, स्टार्ट डेट आणि एंड डेट. आणि तुमची आजची असाइनमेंट हीच असणार आहे, की तुम्ही असा प्लॅन बनवायचा आहे. बरं तुमच्या वहीच्या कागदावरती बनवा आणि ती अपलोड करा ॲज अ असाइनमेंट म्हणून. यात काही शंका आहेत का? नाही सर. सर एक प्रश्न होता सर. हा तेजस विचार. हा सर, ते प्रभाकरला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, पण तो मलाच विचारतोय सर. प्रभाकर प्रश्न विचार. प्रभाकर आवाज येतोय? प्रभाकर तू टाइप करून सुद्धा प्रश्न विचारू शकतोस. अनम्यूट केलं सर. हो सर, त्यांचं मला बरं please. समजलं तुम्ही काय बोलत होत्या, पण हा तुला काय समजलं नाही प्रभाकर? मला समजलं सर. समजलंय. ओके व्हेरी गुड. छान. येस. तर सगळ्यांना बनवता येईल अशा प्रकारचा तुमचा ऍक्शन प्लॅन? येस नो? येस सर. येस सर. ओके ग्रेट. आणि हे बनवताना काही अडचण असेल तुम्ही नक्की मला फोन करा. मी तुम्हाला मदत करेल. यदा कदाचित जर कुणी सर्व्हिस याच्यामध्ये असेल तर मे बी त्यांना यातल्या काही स्टेप लागू पडतात, न पडतात तुम्ही विचार करा आणि मला कॉल करा. मी तुम्हाला मदत करेल. हॅलो सर. हां. हॅलो. सर ॲक्च्युली मागच्या आठवड्यात जरा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे मला अटेंड नाही करता आलेत हो, हो. लेक्चर. सो म्हणजे काही असाइनमेंट्स वगैरे दिल्या आहेत का त्यावेळेत? असाइनमेंट दिल्या आहेत का? बरं तुझं नाव सांग मला. ओंकार सरांना मी तुला कॉल करायला लावतो. भाग्येश बोपर्डीकर. भाग्येश बोपर्डीकर. चालेल. ओंकार सर तुम्ही एकदा भाग्येशला फोन करून त्यांना काही अपडेट असेल तर फक्त द्याल? हो चालेल सर. हां. येस. आजच्या ऍक्शन प्लॅन विषयी सगळ्यांना क्लॅरिटी आहे? येस नक्की काय करायचंय? चालेल. तर मी फक्त रिव्ह्यू सांगतो. एकदा परत आपण काय-काय केलंय आज. आज आपण आपला गोल किंवा आपला प्लॅन स्मार्ट कसा असू शकतो? आपण बघितलं. स्मार्टमध्ये मग स्पेसिफिक, मेजरेबल, अचिव्हेबल, रिलेव्हंट किंवा रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड असला पाहिजे. त्यानंतर आता हे प्रशिक्षण संपत आलंय. तुम्ही तुमच्या बिझनेस प्लॅनवरती काम करताय. तुमच्या आता व्यवसायाचा प्लॅन, ॲक्शन प्लॅन कसा असू शकतो पुढचा? कशाप्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकता? याच्या आपण स्टेप आयडेंटिफाय केला. त्याच्यामध्ये आपण पूर्वी तुमच्यापैकी एका विद्यार्थिनीची एक एक्झाम्पल म्हणून आपण निवड केली. तिचा श्रीखंडाचे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवरचे श्रीखंड तिला बनवायचं होतं. तर मग तिचा बिझनेस प्लॅनच्या ॲक्शन प्लॅन काय असेल, पुढच्या स्टेप्स काय असतील, आपण त्या आयडेंटिफाय केल्या आणि त्याच्यावरती आपण सगळ्यांनी मिळून तिला मदत केलेली आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमचा मग ॲक्शन प्लॅन तयार करा आणि ती असाइनमेंट भरा.
काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा. 26 तारखेला सकाळी 10 ते 11 आपल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप आहे. तर तुम्ही वेळ तुमची बुक करून ठेवा आणि तुम्ही 10 ते 11 मध्ये नक्की सहभागी व्हा. त्याच्यामध्ये तुमच्या पैकी ज्याचा सगळ्यात जास्त चांगला ॲक्शन प्लॅन असेल, जास्त चांगला बिझनेस प्लॅन तयार झालेला असेल, अशा 2 विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. त्यांना संधी मिळणार आहे त्यांचा बिझनेस प्लॅन त्या समारोपाच्या कार्यक्रमात प्रेझेंट करण्यासाठी. जर कोणाला याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल, स्वतःचं नाव द्यायचं असेल, नॉमिनेशन करायचं असेल, तर त्यांनी मला किंवा ओंकार सरांना फोन करा, की कोणाला त्यांना त्यांचा बिझनेस प्लॅन मांडायचा आहे त्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये. अ,